नमस्कार श्रोते हो. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन या अनुषंगानं ज्येष्ठ नाट्यवितरक आनंद कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. आता सर, जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं आपण बोलतोय. जागतिक स्तरावर शेक्सपियरची रंगभूमी प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहेच. आपलं मला वाटतं 150 वर्षांपूर्वी विजय तेंडुलकरांचं जे घाशीराम कोतवाल होतं ते गाजलं जागतिक स्तरावर. पण तेवढे म्हणावे तितके जागतिक स्तरावर आपली नाटकं नाही गाजत. नाही, आता काय काय झालं वाटतं? जात म्हणजे आता काही नाटकांचे दौरे आता सगळीकडं होत आहेत. हां आता आमने सामने नाटक आता मला वाटतं लंडनला गेलेलं आहे सध्या. दामलेंची नाटकं अमेरिका इकडं तिकडं सतत जात असतात. बरोबर. पण तिकडचं सादर करण्याची पद्धत वेगळी. तिथं शनिवार रविवारशिवाय प्रयोग नाहीत. बर. त्यामुळं तिकडं जे प्रयोगांचं हे आहे, शेवटी माणसांचा खर्च तर करावा लागतो. हो हो. आज एक माणूस बरोबर घेतला नाटकाचा की त्याचा लॉजिंग बोर्डिंग हा खर्च 1,000 रुपये दिवसाला. लॉजिंग लागतं चांगल्यापैकी आणि त्याचं पेमेंट आलं, त्याला जेवायला खायला घालायला लागतं. खरंय. 1,000 रुपयाच्या खाली खर्च येत नाही. त्यामुळे सुद्धा तिकडं कमी जात असतील नाटकं. आणि जाऊन परत 8-15 दिवस राहून परत 4-5च प्रयोग होणार असतील हो तर तेही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बरोबर आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून ते गणित बरोबर जुळलं पाहिजे. हो. सध्या आता वाईट अवस्था तर बघितलात तर सगळी संगीत नाटकांचीच आहे. हां संगीत नाटकानं उत्पन्नच नाही आहे आणि नवी पिढी संगीत नाटक बघू इच्छित नाही. मी आता परवा ते सौभद्र कोल्हापूरला केलं, एकच प्याला सांगली कोल्हापूरला केलं. टोटली आर्थिकदृष्ट्या ते तोट्यातच गेले प्रयोग. परवा आमच्या 18 तारखेला जी मीटिंग होती नाट्य परिषदेची नियामक मंडळाची मुंबईत, तर तिथं मी सभेमध्ये प्रश्न मांडला की संगीत नाटकां टिकवायचं असेल, जगवायचं असेल तर त्याला किमान अनुदानाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. आत्ता म्हटलं 25,000 आहे, ते त्याच्यापेक्षा 1.5 लाख रुपये तरी करा. गद्य नाटकांना सुद्धा 1 लाख रुपये करायला हरकत नाही. आज काय होतं की रोजचं बस भाडं 25-30 हजार रुपये आहे पर डे. राहण्याचे रोजचे 1,500 रुपये 2,000 रुपये रूमचे जातात. शिवाय खाणं पिणं प्रयोग लावण्याचा खर्च हे सगळं बघितलं तर 20-25 हजार रुपये अनुदानात काहीच नाही. तर आणि प्रेक्षक कमी आहेत. आहे ते मी प्रेक्षक अगदी नावानं ओळखतो संगीत नाटकाला कोल्हापुरात येणारे. ते सौभद्रालाही तेच होते आणि एकच पॅनलही तेच होते. पण नव्या पिढीची मुलं म्हणजे मध्यंतरी कोल्हापुरात असंच झालं. मला कुठला तरी आम्हाला कार्यक्रम नाट्यसंगीताचा करायचा होता आणि कोल्हापूरच्या आमच्या माननीय शीतलताई धर्माधिकारी मॅडम आहेत, त्यांना ते आम्ही सांगितलं होतं. तर त्यांनी कोल्हापुरात नाट्यसंगीत गाणारी मुलं मिळत नाहीत असं मला सांगितलं. सांगलीहून आम्ही 2 जण घेऊन आलो होतो. ह्या नाट्यसंगीताप्रती कुणाची अभिरुची नाही. संगीत नाटकाबद्दल तुम्ही जे म्हणालात की आता थोडंफार म्हणजे रसिक कमी आहेत. संगीत नाटकांचं पौराणिक स्वरूप हे पण कारण आहे का? नाही, असं काय पौराणिक स्वरूप का त्याला प्रेक्षक येत नाहीत किंवा प्रेक्षकांना एवढं 3 तास बसायला आवडत नाही आणि ते गाण्यांचं स्वरूप जे असतं ते क्लासिकल असतं. बरोबर. ते गाणं आवडत नाही का ते रॅपचिक तर काही त्यात येणार नाही नाट्यसंगीतात. मग प्रेक्षक मला सांगा तुम्ही, जर त्या संगीत नाटकाला येत नाहीत तर मग एकदा पाहावं करूनला येतात. शिकायला गेलो एक ते नाटक प्रशांत दामलेंचं आहे त्याला येतात. 4 चौघी पाहायला येतात, दिलीप जाधवांचं नाटक आहे. मग संगीत नाटकानंच काय त्यांचं हे केलेलं आहे. कसं आहे की आपल्या नाट्यगृहांची पण एक शोकांतिका असते. आत्ताही मी पत्र दिलेलं आहे की संगीत नाटकांसाठी की त्या थिएटरला पाहिजे लेवल्स पाहिजे, सेट पाहिजे, बॉक्स सेट पाहिजे. प्रायोगिक नाटकवाल्यांना सेट घेणं परवडत नाही ना. थिएटरला बॉक्स सेट असणं गरजेचं आहे. लेवल्स पाहिजेत, मोडे पाहिजेत, बऱ्याचशा गोष्टी, साऊंड पाहिजे, पडदे पाहिजेत, लाईटचे सगळे. म्हणजे गोव्यात तुम्ही जर गेलात तर गोव्यात इतकी नाट्यगृह चांगली आहेत आणि ती सगळी रवींद्र भवन या गव्हर्नमेंटच्या स्कीममधनं त्यांनी बांधली. रवींद्र भवन ट्रस्ट म्हणून दिल्लीला एक ट्रस्ट आहे. मी ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्याकडून मी ते सगळं परिपत्रक मागवून घेतलं. त्यांनीही मला दिलं. तुम्ही जागा द्या आणि ते थिएटर बांधून देतात. अशा पद्धतीने फक्त ते सरकार आणि ते असं जॉईंट व्हेंचर असतं. रवींद्र भवन जे गोव्यात आहेत, गोव्यात रवींद्र भवन मडगाव, रवींद्र भवन सावर्डे, रवींद्र भवन वास्को अशी जी काही 5-6 थिएटर आहेत
त्या सगळ्यांनी या स्कीममध्ये पैसे काढले, घेतलेले आणि ते बांधून दिले. अप्रतिम. म्हणजे तुम्ही स्पॉट किती पाहिजेत असं विचारलं की ते दाखवतात. त्यांच्याकडे 40 स्पॉट लावलेले आहेत. पॉवर पॅक किती पाहिजेत, हे किती पाहिजे, हे सगळं अत्याधुनिक. आणि त्या सर्व थिएटरचा मेंटेनन्स माझ्या माहितीप्रमाणे गोव्याचं गव्हर्नमेंटचं आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट करतं. बरं. आमच्या इथं काहीच नाही. आमच्या इथं एक सातारा कराडला सुद्धा असंच आहे. मी वितरक आहे, प्रामुख्यानं मी वितरक. नंतर मी हौसे खातरचे निर्माता झालो आणि आता मी हौसे खातर व्यवस्थापन, की या धंद्याशी आपलं नाळ तुटू नये म्हणून. हो. पण वितरक हा पहिल्यापासूनच निर्माता आणि प्रेक्षक यांच्यामधला दुवा म्हणून काम करतो. तो नाटक चांगला आहे का वाईट आहे हे बघत नाही, तो नाटक लावतो. आणि आतून त्याला जर काही कॉन्फिडन्स असेल तर तो नाटक लावतो. पण त्याची तयारी असते की चाललं नाही तर पैसे देऊन तो मोकळा होतो. आता काय झालं, अलीकडं नवीन ह्याच्यात म्हणजे हे 8-10 वर्षापूर्वीपर्यंत तरी माझं काम चालू होतं नाटकाचं. आता असं झालेलं आहे की चांगलं नाटक असेल तर कंपन्या स्वतःच ते नाटक लावतात. तेच नाटक मी जर कॉन्ट्रॅक्टनं मागितलं तर त्याची अमाऊंट 3 लाख 4 लाख अशी सांगितली जाते. बरं. त्यामुळं वितरकाला ते परवडत नाही. बरं, वितरकाला शिव्यारेटी काय आहे? चांगलं नाटक तुम्ही जर देत नसाल तर तुमचं पडलेलं नाटक त्यानं का लावावं, तर ते का लावायचं हा एक प्रश्न आहे. त्यामुळं ते कंपन्या आता नाटकं स्वतःच लावतात. चाललेली नाटकंच फक्त इकडे येतात आपल्याकडे, न चालणारी नाटकं नाहीत, येतच नाही. म्हणजे हा प्रश्न तर सुटणं अवघड आहे. आणखीन सुद्धा एक मला सांगायचं होतं. 30-35 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सिनेमा बंद होते. एक 32 दिवस सिनेमा बंद होते. तर त्या 32 दिवस सिनेमा बंद म्हणजे त्यावेळी टी व्ही नव्हता, काही नव्हतं, लोकांना एंटरटेनमेंटच नव्हती. आणि ते माझ्या ते बसल्या बसल्या लक्षात आलं. मग मी कोल्हापुरातलेच कलापथकं जी होती ना, कलापथकं किंवा ऑर्केस्ट्रा वगैरे, मी केशवराव भोसले इकडं सांगली आणि घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी असे मी करत राहायचो प्रयोग. त्यांना मी सांगायचो, बाबा मी तुमची हाफ पेज जाहिरात करेन. बरं. त्यांना त्या कलापथकवाल्यांना कधी जाहिरात पेपरला आपली येणार हे कधी माहितीच नसायचं. मी म्हटलं आणि मी प्रयोग करेन, झालं मला चांगलं उत्पन्न, काहीतरी फुल ना फुलाची पाकळी तुम्हाला देईन, करत असाल तर बघा, नाही तर तुमची तरी जाहिरातच होणार. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी केले प्रयोग. मी जवळपास त्या 32 दिवसात बघा 228 प्रयोग केले. सकाळ दुपार संध्याकाळ केशवराव भोसले चालूच. इकडं सांगलीचं ते त्यावेळी दिनानाथ होतं ते चालूच, दुपार रात्र. घोरपडे नाट्यगृह, सातारा, कराड. आणि माझे सगळे कॉम्पिटिटर्स मुंबईची नाटकं मिळतात का, पण महाराष्ट्रावरच सिनेमा बंद होते ना. आम्ही कोल्हापुरात हे केलेलं आहे. 228 प्रयोग मी केले, तेवढं मला आठवतं. बापरे. मी त्यावेळी माझे सहकारी पण होते, प्रफुल्ल महाजन. आम्ही दोघांनी मिळून ते सगळं कार्यभार हे केला. जादूगार भैरव आम्ही कोल्हापुरात 288 प्रयोग केले सलग. मी तर भरपूर म्हणजे केलाल जादूगार किंवा हे सगळ्यांचे प्रयोग केलेत. केलाल मी सारसबागेत 1 महिनाभर प्रयोग केले होते. बरं. मी नेहरू स्टेडियमला. आता ते बंदिस्त झालं, गणेश कला क्रीडा केंद्र म्हणून. 14,000च्या पुढेही प्रयोग माझे झालेले असावे. बापरे. दिवस ऑल दी बेस्ट नाटकसुद्धा मोहन वाघानी ते नाटक जोरात चालतंय आणि तारखा कमी पडत आहेत किंवा काय कमी पडत आहेत, लोकांची डिमांड आहे म्हणून त्यांनी 2 टीम काढल्या. सर, खरं तर एवढं बेभरवशाचं असताना सुद्धा कलाकार, स्टेजवरचे सुद्धा आणि पडद्यामागचे सुद्धा वितरक हे सगळेच जण जीव ओतून काम करत असतात नाटकासाठी. आणि तुमच्याबद्दल तर असं बरंच ऐकलेलं आहे की आनंद कुलकर्णी सरांनी जबाबदारी घेतली वितरणाची, की मानधन निर्मात्यांना कलाकारांना व्यवस्थित मिळणारच. मग हा जो विश्वास आहे एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा, हा कसा संपादन केला तुम्ही? नाही, मी पैसे मी कोणाचेच आजपर्यंत कधीही कोणाचाही एक पैसा मी बुडवला नाही. चंद्रलेखासारखी कंपनी होती किंवा उदय धुरत म्हणून माऊली प्रोडक्शनचे, ज्यांनी नथुराम गोडसे बोलतोय नाटक निर्मिती केली होती, त्यांचीसुद्धा भरपूर नाटकं मी केली. त्यांचं नाव क्षमस्व अगदी राहिलं माझ्या हातून. पण ह्या लोकांचं काय असायचं की थोडेफार पैसे आमच्याकडे कमी असले तर ते सवलत द्यायचे. सवलत म्हणजे नंतर द्या, थोडेफार मग पुढच्या दौऱ्यात द्या, असं असल्यामुळं आम्ही ते टिकू शकलो. पण मी पैसे कोणाचे ठेवले नाहीत कधीच, 5 पैसे मी बुडवले नाहीत. अगदी तुम्हाला सांगतो, कोरोना पिरियडमध्ये सुद्धा मी माझ्या थिएटरमधले एक जण, तिथं आमच्या इथं अँथनी म्हणून एक माणूस आहे, त्याचा मी जवळपास 2 ते 3 वर्ष त्याची मेस
त्याचा औषधोपचार हा सगळा खर्च मी करतो, अजूनही करतो. 2-3 डोअर कीपर्स तिथं होतो. त्यांना मी 6 महिने कोरोना पिरियडमध्ये मी पैसे दिले. एक प्रत्येक मला जेवढं झेपणं शक्य होतं. कारण मी त्याच्यावर पूर्णपणे आता मी औषधाचा व्यवसाय चालू केलेला आहे. औषधांची विक्री करतो आयुर्वेदिक. बरं. मला त्या काळातच वाटलं की नाही, हे असं मला वाटायचं की हे आळवावरचं पाणी आहे. म्हणून मी म्हणजे सुरुवात केली की वेगळं काहीतरी करायचं म्हणून. मग त्यात ते पहिल्यांदा मी STD बूथ टाकलं. बरं. मग नंतर औषधाचं दुकान मी चालू केलं. एकाची 2 झाली. 2चं परत मी 1च केलं. कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत म्हणून. पण ह्यातून मला जे काही मिळतं त्यातून मी माझं नाटक आणि हे सगळं चालवत असतो. खरं आहे. यात माझ्या पत्नीचं अतिशय बहुमोलाचं सहकार्य आहे की तिनं मला कधी काही असं बोलून दाखवलं नाही की काय तुम्हाला हे भिकेचे डोहाळे लागलेत वगैरे वगैरे. पण एकंदर खूप असं बघितलं ना तर सगळेजणं स्वार्थी असतात एवढंच मला माहिती आहे. जोपर्यंत मी पैसे देतो तोपर्यंतच मी चांगला. झाले आता काय मला आता माझं स्वतःच आता माझी हौस म्हणूनच मी करतो हे. हां हां. माझं आता देवकृपेनं माझ्या 3ही मुली अतिशय उत्तम काम करतायत वा. वेगवेगळ्या ठिकाणी. मला म्हणतात की आता कशाला करताय वगैरे. पण नाही, पण आता कसं आहे की आता कोल्हापूरचं सुद्धा देवल क्लब, गायन समाज देवल क्लब आहे. त्यांनी जे आता नवीन नाट्यगृह बांधले गोविंदराव टेंबे रंगमंदिर, तर त्याचं व्यवस्थापन त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की तुम्ही आमच्या वतीनं त्या नाट्यगृहाचं व्यवस्थापन करा. त्यात मी गिरीश महाजन म्हणून आहेत माझे सहकारी आणि मिलिंद आष्टेकर म्हणून आहे. आम्ही तिघं मिळून ती जबाबदारी 1 ऑगस्ट 2024 पासून स्वीकारलेली आहे. बरं. चालू आहे आता. मोठी नाटकंही तिथंच होत आहेत. हो आता हे 2 तारखेला सविता दामोदर परांजपे आहे. हो. 11 तारखेला तिथं एकदा पाहावं करून आहे. आहे. आणि सतत आहे. लोक येतात आणि त्या ह्याच्यात मला राहण्यात एक आनंद मिळतो. बरोबर. आणि त्या हौसेला मोल नाही. मोल नाही म्हणूनच हे जे पैशाचं गणित आहे हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं नाही आहे. पण कलाकारांचा जो आनंद आहे आणि ती कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा जो महत्त्वाचा दुवा म्हणून तुम्हाला जी कामगिरी पार पाडायची आहे होय. ती तुम्ही मनस्वी आनंद घेताय होय. त्या कामगिरीचा. म्हणूनच ह्या बाकीच्या ज्या जोखीम आहेत, बाकीची जी आव्हानं आहेत ती तुमच्याकडून सहज नाही, पण पेलली जातात. यामध्ये काय होतं की आपल्याला वाटतं की ही उदासीनता का नाट्यगृहांच्या बाबतीत. कित्येक ठिकाणी मी बघतोय महाराष्ट्रात की नाट्यगृहांच्या बाबतीत उदासीनताच आहे. पण प्रचंड बिल येतं. आता आम्ही सुद्धा टेंबे रंगमंदिर चालवतो. AC सहितच सगळं चालवतो. आमचं सरासरी महिन्याला बिल 1,40,000 1,50,000 येतं. पण तेवढे ते प्रयोग होत असतात, त्याची वापर होतो. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही तुमची प्रेमायसेस लायसन्स वगैरे हे सगळं काढली पाहिजेत. लोकांना प्रेमायसेस लायसन्स म्हणजे काय की ते थिएटर सर्व दृष्टीने योग्य आहे वापर करण्यासाठी. थिएटरला स्पॉटलाईट पाहिजेत, साऊंड चांगला पाहिजे, लेवल्स पाहिजेत, पडदे पाहिजेत, विंगा पाहिजेत, टॉयलेट किंवा मेकअप रूम्स ह्या सगळ्या चांगल्या पाहिजेत. लेडीज जेंट्सच्या बाहेरच्या जनरल टॉयलेट चांगल्या पाहिजेत, कॅन्टीन चांगलं पाहिजे, बस लावायला जागा पाहिजे. सगळीकडं दुर्लक्ष असतं. उत्तम नाट्यगृह असणं हे फार गरज आहे. तर सर आता आपण एकूणच एक नाट्यकर्मी म्हणून सुद्धा तुम्ही या क्षेत्राशी जोडलेले आहातच, वितरक म्हणून तर आहातच. एक खूप मोठा काळ तुम्ही अनुभवलेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून आत्ता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या या घडामोडी सगळ्या बघितलेल्या आहेत. तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटेल सर्व नाट्यकर्मींना? त्यांच्यासाठी आणखी आव्हानं असतील, आणखी बऱ्याच अडचणी असतील, येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वितरकांनासुद्धा, निर्मात्यांनासुद्धा. तर मग ही जोखीम पेलण्याचं धाडस त्यांच्यात यावं म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? नाही, वितरकांना कसं आहे की शेवटी तो आर्थिक गणिताचा भाग आहे. तुमच्याकडे पैसे असले तर तुम्ही ते धाडस करावं. बरोबर. आणि पैसे नसतील तर आपल्याला ते कसे देता येतील याचाही पूर्वनियोजन करून मग ते धाडस करावं. प्रायोगिक नाटकं मी सुद्धा लावलेली आहेत, भरपूर केलीत मी. म्हणजे अगदी एक 20-25 तरी या 4-5 वर्षात मी प्रायोगिक नाटकं केली. पण प्रायोगिक नाटकांचं काय असतं, त्यांच्या किमती त्यांना मानधनाची अपेक्षा कमी, पण त्यांचं बाकीचं जे असतं ना, लाईट्स पाहिजे, अमुक पाहिजे, हे 20 आणि 25 लाईट्स घेऊन तुम्ही नाटकं करता. त्या लाईट्सचं बिलच होतं 8-10 हजार रुपये. आणि
पूर्वीची संगीत नाटकं किंवा पूर्वीची व्यावसायिक नाटकं जी व्हायची ती जनरल लाईटमध्ये व्हायची. आज आता इतके तुम्ही लाईट्स वापरून प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता मला कळत. पूर्वी लोक हे जनरल लाईटमध्ये बघतच होते. पण आता एकंदर बघितलं तर टेक्निकल भरपूर आहे. म्हणजे लाईट्स प्रचंड वापरले जातात. ते कशासाठी? त्यामुळे विनाकारण तो खर्च वाढतो. हां. आता थिएटरची साऊंड सिस्टीम बरेच लोक वापरत नाहीत. बर कारण का? नाट्यगृहांच्यावर विश्वास नाही म्हणून. बर बर आता ते काही लोक स्वतःच साऊंड घेऊन येतात. तो त्यांना कॅरी करावा लागतो. त्याचा खर्च वाढलेला आहे. मग तो जर इथं समजा 10,000मध्ये मिळत असेल तर तो त्यांना तिकडून आणला तर 5,000 रुपयात मिळतं. बर बर पण हे ॲडिशनल एक्सपेन्सेस सुरू झाले ना. त्यामुळे काय संदेश म्हणजे एवढंच आहे की ते लोकांना नाटक जर ते परवडलं तर लोक नाटक पाहायला येतात. आता मी स्वतः पुण्याला आता बोलण्याच्या ओघात आहे. मी हमारे राम नावाचं आशुतोष राणांचं हिंदी नाटक आहे. ते मी 2 वर्षापूर्वी ते फक्त पुण्या मुंबईतच होतं. आम्ही पुण्याला जाऊन फॅमिलीसहित बघून आलो. त्यावेळी काहीतरी आमचं मला वाटतं 2,500 रुपयाला एक तिकीट होतं. म्हणजे आम्ही 10व्या रांकेत होतो. त्याचं पुढचं तिकीट होतं 7,000 का 8,000 रुपये. अप्रतिम नाटक होतं ते. आणि टेक्निकली ते फारच पुढचं नाटक होतं. बर त्याच्यानंतर मी फॅमिलीसहित घेऊन मला आवडतं नाटक बघायला म्हणून आम्ही नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे ना BKCला मुंबईत, तिथं मुघले आझम म्हणून आम्ही नाटक बघायला गेलो होतो. अप्रतिम. त्याचं पहिलं तिकीट 22,000 रुपये होतं. आम्ही पाठीमागं होतो. कितव्या 10व्या 12व्या रँकेत 7,500 रुपये. हाऊसफुल होते प्रयोग. पण अप्रतिम म्हणजे डोळ्याचं पारणं फेटावं एवढं ते नाटक होतं. हां हां आणि त्यात मराठी मुलगी काम करते, प्रियांका ती बर्वे, अनारकलीचं. पण अफलातून अनुभव होता तो. आता ते नाटक मला असं वाटतं की कोल्हापुरात आपण आणावं. हां पण ते तिकीटच एवढं आहे तर कोल्हापुरात मी तिकीट काय लावणार? परत ते यायला तयार व्हायला पाहिजेत वगैरे वगैरे. बरोबर पण असंही नाटकं आहेतच ही. आता सुद्धा भोपाळला एक महोत्सव आहे. त्यात ते नितीश भारद्वाजचं चक्रव्यूह म्हणून नाटक आहे. संजय मिश्रा तो कलाकार आहे. त्याचं घाशीराम कोतवाल आहे. राकेश बेदीचं एक पात्री कार्यक्रम आहे. आणि शेखर सुमनचं एक नाटक आहे. बर ही नाटक मला असं वाटतं की आपण भोपाळला जाऊन बघून यावीत म्हणून. वा 8-8 दिवस काढावे लागतात ना. 4 दिवस म्हणजे आपल्याकडे जायला यायला 1-2 दिवस. हो इकडं होणं अवघड आहे. आणि शेवटी गणितात ते प्रेक्षकांच्या बसलं पाहिजे. आणि आता काय असं झालेलं आहे की आता वेगवेगळे लोक प्रयोग लावायला लागलेत. आता नाट्यवितरक हा भागच संपलेला आहे. बर आता काही मोठी दैनिकं ते स्वतः आता प्रयोग लावतात. हो त्यांना ते सोपं आहे. प्रायोजक घेतात, सगळं करतात. त्यामुळे नाटक कंपन्यांना ते बरं पडतं. अशा ह्याच्यात नाट्यवितरक 3 लाख देणार कसा सांगा? 4 लाख देणार कसा? ते लोक जर 5 लाख रुपये द्यायला तयार असतील आम्ही बाजूलाच पडतो. आणि आता काय आमचे सहानुभूती हा प्रकार कोणालाच नाही आमच्याविषयी. नाट्यवितरक आता मी तुम्हाला अगदी मोजू, आपल्या कोल्हापुरात एकेकाळी म्हणजे अगदी सुरुवातीला माधवराव कुलकर्णी म्हणून होते, मनोहर कोळीगडे म्हणून होते, अप्पा मुजुमदार म्हणून एक होते. ते तर अप्पा मुजुमदार कोल्हापूरहून सांगलीला सायकलवरनं यायचे तिकीट विक्री चालू करायला. सायकलवरनं त्या काळात. बापरे सुभाष वरा नावाचे होते माजी नगरसेवक कोल्हापूरचे. अरुण जगताप होते. हे सगळे आता गेले ते सगळे. पण वितरक म्हणून बाकीचे सगळे व्यवस्थापक म्हणून काम करतात. नाटकांचे प्रयोग लावणं, हे करणं, ते करणं. नाट्यवितरक म्हणून मी शेवटपर्यंत काम केलेलं आहे. अजूनही मी करतो. आता संगीत नाटकं मी करत असतो. काही ॲडजस्टमेंट करून आपण करूया. मी त्यांना प्रयोग करायला तरी प्रवृत्त करतो. आणि प्रयोग चांगलेच करतात ते. कारण संगीत नाटक मुळात ते करायचं असेल तर त्याला तयारी निश्चित यावं लागेल. संगीत नाटकाला गाणं तुम्हाला यायलाच पाहिजे. असं आहे की आज आता नाटकाच्या बसेसना टोल आहे. तो टोल मागणी आम्ही करतोय. टोल माफ करा. मुंबईहून कोल्हापूरला यायचं म्हटलं तर बसला मला वाटतं 4-1 हजार रुपये तरी टोल जाता येत. हा माफ केला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. खरं तर श्रोते हो, कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा प्रश्नच ज्यांच्यासाठी नाही, किंवा स्वतःच जे म्हणाले की मी हौसे खातर हे करतो, मला रसिकांपर्यंत एक चांगला कलाविष्कार पोहोचवायचा असतो, असे ज्येष्ठ नाट्यवितरक आनंद कुलकर्णी सर जागतिक रंगभूमी दिनाच्या या खास निमित्तानं आपल्याला लाभले. आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये त्यांनी त्यांचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, अनेक प्रकारची आव्हानं स्वीकारून आजही ते तितक्याच ताकदीनं अविरतपणे नाट्यकलेसाठी, कलाविष्कारासाठी अजून
धडपडायच्या उत्साहात आहेत. आपण खरं तर खूप भाग्यशाली आहोत की त्यांच्याकडून हा सगळा त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांच्याच शब्दात आपल्याला ऐकायला मिळाला. अशा प्रकारचे अनुभव जर आपल्याला ऐकायला मिळाले तर आपल्यालासुद्धा रसिक म्हणून आपणही काहीतरी देणं लागतो या कलेसाठी आणि कलेसाठी झटणाऱ्या या लोकांसाठी, हे आपल्याला जाणवतं. तर आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. नमस्ते. तर आजच्या या कार्यक्रमात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार.